भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता एवं प्रवक्ता अतुल भातखलकर इन्होंने उद्धव ठाकरे पर तंज कसते हुए कहा कि उद्धव ठाकरे विकास कामों में रोड़ा डालने का काम कर रही हैं, बाधाएं निर्माण कर रही हैं। आइए उनसे बातचीत की है हमारे संवाददाता संजय मीरे। इन्होंने आइए देखते हैं विधान भवन परिसर से ये खास बातचीत। प्रेक्षकांनो नमस्कार। यावेळेला कार्यान्वित टीम हिवाळी अधिवेशनात आहे आणि या परिसरामध्ये अनेक मान्यवरांचे आतापर्यंत आपण बऱ्याच मुलाखती या दाखवल्या विविध विषयांना घेऊन आतमध्ये सभागृह सुरू आहे। विरोधी आणि सत्तापक्ष या दोघांच्या मध्ये शाब्दिक चकमक जी आहे ही तर सुरूच आहे। अनेक विषय आहेत, काही लक्षवेधी सुद्धा आतापर्यंत झालेले आहेत आणि यावेळेला दस्तूरखुद्द आपल्यासोबत बातचीत करण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता अतुल भातखळकर सर आहेत, त्यांना आपण विचारूया। अतुल सर, ज्या पद्धतीचं हे जे अधिवेशन यंदाला जे सुरू आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचं जे अधिवेशन आहे काय नाविन्यपूर्ण आहे? नाविन्यपूर्ण एवढंच आहे की 4 राज्यातल्या निवडणुकींच्या निकालामुळे विरोधी पक्षांमधली उरली सुरली हवा गुल झालेली आहे आणि चिडी चूप बसलेले आहेत आणि राज्य सरकारचा आणि विधानसभेचा जो काही अजेंडा आहे त्याच्यावर ते शांतपणाने चर्चा करत आहेत। हेच यावेळच्या अधिवेशनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे। हे जरी वैशिष्ट्य असलं मात्र आपण असं बघतो की गेली अनेक वर्ष झाली मराठ्यांना आरक्षण द्यावं या कारणाकरता म्हणून बरेच संघर्ष होतात आहे, आंदोलने होतात आहे, मात्र अद्यापही मराठा समाजाला पाहिजे तसा न्याय मिळालेला नाही। महायुतीचं सरकार म्हणते की आम्ही नक्की न्याय देऊ। नक्की न्याय देऊ म्हणजे काय देऊ? फक्त शाब्दिक देऊ की खरोखर ते त्याच्यावर अंमलबजावणी करून पूर्णत्वाने देऊ? मराठा समाजाला आरक्षण जी मागणी 1980 सालापासून महाराष्ट्रात होत होती, त्या मराठा समाजाला पहिलं आरक्षण देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय देवेंद्रजींच्या सरकारने 2017-18ला केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या आणि महाविकास आघाडीच्या अकर्तृत्वामुळे उच्च न्यायालयात टिकलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही। तरीसुद्धा आता माननीय एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्रजी, माननीय अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचं सरकार मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देईल। हे आरक्षण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण देण्याचं काम 100% करते। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सुद्धा सामावून घेण्यात येईल, म्हणजे त्यांना न्याय देण्यात येईल असं जरी अतुल भातखळकर हे बोलत असले मात्र वस्तुस्थिती ही काही वेगळीच आहे। पण त्यावरही योग्य तो विचार होईल यात तीळमात्र शंका नाही। सर, धारावी मुंबईची सर्वात मोठी असलेली ही धारावीची झोपडपट्टी आहे, तिचा सौंदर्यीकरण, तिचा विकास करण्याकरता म्हणून महायुती सरकार तर समोर सरसावलेलं आहे। मात्र आपली पार्टी, आपले सर्व लोक कुठेतरी ही संपूर्ण धारावीची जी जमीन आहे ही अदानीच्या घशात घालत आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे? उद्धव ठाकरे हे अत्यंत ढोंगी आणि अकर्तृत्ववान मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात गणले जाते। मुळात धारावी पुनर्वसन प्रकल्पाची योजना 2004ला तत्कालीन सरकारने आणली। त्यावेळेला तेव्हापासून 2016पर्यंत सरकारने काही केलं नाही। या संदर्भात पावलं कोणी उचलली? अथॉरिटी स्थापन केली, नियम बनवले, ते सगळे माननीय देवेंद्रजींच्या सरकारने बनवले। मग लोकांची आणि आमची पण मागणी होती की लोकांचं पुनर्वसन आधी झालं पाहिजे, आधी घरं बनली पाहिजेत आणि मग लोकांना ट्रान्सफर केलं पाहिजे। आणि म्हणून राज्य सरकारने रेल्वेची 90 एकर जागा धारावीतली ही राज्य सरकारने विकत घेतली आणि त्यामुळे इन सिटू नव्हे तर आधी बिल्डिंगी आणि मग ट्रान्सफर अशा पद्धतीचं पुनर्वसन आहे। दुसरा मुद्दा, अदानीला जे काही काम मिळालं आहे ते आंतरराष्ट्रीय टेंडर काढली गेली आणि आंतरराष्ट्रीय टेंडरमध्ये जो डेव्हलपर सर्वाधिक परतावा राज्य सरकारला देईल, लोकांना घरं बांधून अधिकचा परतावा, अधिकची घरं ही राज्य सरकारला उपलब्ध करून देईल, त्याला ते काम देण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयापर्यंत लोक गेली, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा टेंडर प्रक्रिया ही योग्य ठरवली। विरोधकांच्या पोटात हे दुखतं आहे की बीडीडी चाळीचा पुनर्विकास वर्षानुवर्ष होता, कोणी चालू केला? माननीय देवेंद्रजींनी चालू केला। धारावीचा पुनर्विकास म्हणजे धारावीच्या स्लमवर तर पिक्चर काढला गेला, आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी, त्याच्याऐवजी लोकांना स्वतःच्या मालकीची 400 चौरस फुटाची पक्की घरं, सुरक्षित घरं
ज्यांचे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, त्यांना व्यवसायाची जागा याच्यासहित एक चांगला पुनर्विकास आणि हा मुंबईवर जे एक धारावी म्हणजे झोपडपट्टी हा टॅग पुसण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतंय, ही त्यांची पोटदुखी आहे, म्हणून ते खोटे नाटे आरोप करतायत हे त्यांनी लक्षात ठेवावं. अतुल भातखळकर यांनी सरळ आरोप लावलेला आहे की विरोधकांच्या पोटामध्ये शूल उठलेला आहे, धारावीचा विकास आम्हाला करायचा आहे, मात्र इतरही काही कारणं देऊन लोकांची दिशाभूल करतात आहे असा यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप लावलेला आहे. सर, महाराष्ट्र हा अखंड हवा म्हणून बरेच गेली अनेक वर्षाली सर्व काम करतात आहेत, मात्र आज त्या तुलनेमध्ये विदर्भाचं जर आपण बघितलं तर विदर्भाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, एक सावत्रपणाची त्यांना वागणूक दिल्या जाते आणि कुठेही त्यांना कशातही समाविष्ट करण्यात येते, म्हणजे त्यांना एक फार तर असं म्हणजे एक वाळीत टाकल्यासारखा प्रकार महाराष्ट्राचे सत्ताधारी हे वारंवार त्या काळापासून अप टू आतापर्यंत हे करत आहे आणि विदर्भ वेगळा पाहिजे अशी मागणी उठलेली आहे. आणि काटोलच्या कॅसवामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांनी सरळ बोलले होते की महाराष्ट्रात राहूनच विदर्भाचा विकास होईल, पण इतके वर्ष झाले विदर्भाचा विकास झाला नाही. विदर्भाचा विकास व्हायला पाहिजे, विदर्भ वेगळा व्हायला पाहिजे, यावर आपली काय प्रतिक्रिया? कारण यावेळेला कारणूचे लाखो प्रेक्षक आपल्याला नीट ऐकतात आहे, बघतात आहे. काय सांगाल भातखळकर साहेब? हे बघा, विदर्भावर विकासाच्या बाबतीत अन्याय झाला ही वस्तुस्थिती आहे, पण जेव्हा माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून विदर्भाच्या विकासाकरता मोठा निधी आला. माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पैसे आले. आपण पाहतो आज नागपूर शहरात मेट्रो आहे, नागपूर शहरामध्ये एम्स झालं, नागपूर शहरामध्ये IIM आलं. हे कोणामुळे आलं? हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे आलं. आज गडचिरोलीमध्ये येत्या 15-20 दिवसामध्ये 20,000 कोटीचा स्टील प्रोजेक्टचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींच्या हस्ते होणार आहे. हा विकास आहे. अमरावतीचा विमानतळ असेल, अमरावतीचा टेक्स्टाईल पार्क असेल, त्यामुळे पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, पूर्ण विदर्भाच्या विकासाला गती मिळालेली आहे. रस्त्यांचं रुंदीकरण, 4 पदरी लेनचे रोड, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग, ज्या समृद्धी महामार्गामुळे विदर्भाचा, मराठवाड्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. हा कोणाच्या काळात झाला? हा भारतीय जनता पार्टीच्या काळात, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या काळात, माननीय नितीन गडकरींच्या पुढाकारामुळे आणि विदर्भातले भारतीय जनता पार्टीचे अन्य सर्व नेत्यांच्या पुढाकारामुळे झाला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच वर्षानंतर 2014 ते 2019 केवळ मुख्यमंत्री विदर्भाचे नव्हते तर अर्थमंत्री विदर्भाचे होते. केंद्रातले एक अत्यंत वरिष्ठ मंत्री ते सुद्धा विदर्भाचे होते आणि त्यामुळे मला असं वाटतं विदर्भाच्या विकासाचा रथ आता जोराने चौखेर हा दौडू लागलेला आहे. येणाऱ्या काळात विदर्भ आणखीन विकसित होईल. परवाच आपण पाहिलं मिहानमध्ये बोईंगचा कारखान्याचं सुद्धा उद्घाटन माननीय देवेंद्रजींच्या हस्ते झालं आणि त्यामुळे विदर्भ आता विकासाच्या समृद्धीच्या मार्गावर वेगाने दौडतोय असं माझं मत आहे. सर, जाता शेवटचा प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेता जितेंद्र आव्हाड जेव्हा त्यांना मी हा प्रश्न केला की अधिवेशन सुरू आहे आणि महायुती सरकार चांगलं कामकाज करते आहे, एकूणच या असेंब्लीमध्ये काय आउटपुट मिळेल, तर त्यावर त्यांनी 2-0 हाताने असं साईन करून दाखवलेलं होतं. याबद्दल काय सांगा? पूर्ण असेंब्ली शून्यामध्ये आहे? नाही, ते 2-0 जे आहेत ना ते त्यांना विधानसभेत त्यांना पडणार आहेत आणि त्यांचा जो काही गट आहे छोटासा, जो कायम जातीयवादी मुस्लिमांची बाजू घेण्याचं काम करत असतो, ट्रिपल तलाकसारख्या कुप्रथेला पाठिंबा देण्याचं काम करत असतो, त्यांना आता ही मोठी शून्य त्यांना त्यांच्या विधानसभेत आणि महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या त्या तथाकथित महाभकास आघाडीला मिळणार आहेत. हे त्यांनी लक्षात ठेवावं. उभा महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर आहे. एकनाथजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे राज्य सरकार आपला कार्यकाळ केवळ पूर्ण करणार नाही, ते यशस्वीरित्या पूर्ण करणार आहे. आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह आमचे सर्व मित्रपक्ष प्रचंड बहुमताने हे निवडून येणार आहेत. तर आपण होते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता अतुल भातखळकर ज्यांनी
असं सांगितलं की कशा पद्धतीचं कामकाज सुरू आहे आणि येणारी विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्यामध्ये सुद्धा विजेचा हा झंझावात असाच कायम राहणार आहे. आणि विरोधकांनी कितीही जरी विरोध केला आणि किती जरी त्यांनी काही नावबोटं जरी ठेवले, मात्र हे शून्य कोणाकरता आणि कशा पद्धतीचं असेल यावर त्यांनी सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे. असेंब्ली सुरू आहे, बाहेर शेकडोच्या संख्येमध्ये मोर्चे आहेत, दररोज मोर्चे येतात, दररोज लोक भेटायला जातात, असेंब्ली होत असते, असेंब्ली जात असते, वारंवार प्रश्न येत असतात, मंत्री बदलतात, मंत्री येतात, असे प्रवक्तासुद्धा येतात, प्रवक्तासुद्धा जातात. मात्र एक गोष्ट आहे की नागपूरचं हेच विधान भवन आहे, ज्या ठिकाणी सर्व दूरवरून लोक येतात आणि आपल्या एक माहेरसारखं हे विधान भवन वाटावं आणि इथे न्याय मिळावा, याच आशेने हे लोक येतात, त्यांना न्याय मिळावा. आणि तेव्हाच कुठे या देशाचं, या राज्याचं, या शहराचं आणि त्या व्यक्तीचं खरं जीवन संवर्धित होऊन सुजलाम सुफलाम होईल, यात तीळ मात्र शंका नाही. नागपूरच्या विधान भवन परिसरातून कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरक, कारा न्यूज, नागपूर.